नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज नवरात्राचा चौथा दिवस आहे. आजचा रंग आहे पिवळा. ह्या पिवळ्या रंगाला साधर्म्य म्हणून मी आज करत आहे उपासासाठी चालणारा वरईचा पायनॅपल राईस आणि पायनॅपल ज्यूस. चला तर आता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण अननसाचा ज्यूस करायला घेऊयात, म्हणजेच पायनॅपल ज्यूस. त्यासाठी एक मोठा अननस आणि एक लिंबू असं साहित्य घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण अननसाचे तुकडे करून घेत आहोत. ह्या अननसाच्या 6 मोठ्या चकत्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे करून घेत आहे. उरलेल्या 4 चकत्या पायनॅपल राईससाठी ठेवत आहे. इथं मी पायनॅपल ज्यूससाठी एक मोठा मग भरून पाणी घेणार आहे. चवीनुसार इथं मी काळं मीठ वापरलेलं आहे. ह्याला काळ्या मिठाचा स्वाद अगदी मस्त लागतो. आणि 1 चमचा साखर घातलेली आहे. साखर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही वापरली तरी सुद्धा चालेल. इथं मला प्रॉपर पिवळा कलर पाहिजे आहे, म्हणून हा ज्यूस मी गाळून घेत आहे. नाहीतर हा ज्यूस गाळून नाही घेतला तरी सुद्धा चालेल. असा हा आपला पायनॅपल ज्यूस तयार झाला. ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही. म्हणून अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. आता आपण वरईचा पायनॅपल राईस करायला घेत आहोत. त्यासाठी इथं मी एक छोटा ग्लास पायनॅपल ज्यूस घेतलेला आहे. अर्धा कप वरई घेतलेली आहे. अर्धा बाउल पायनॅपलच्या फोडी घेतलेल्या आहेत. 7-8 काजू घेतलेले आहेत आणि 3 चमचे तूप घेतलेलं आहे. 4 चमचे साखर घेतलेली आहे. थोडंसं मीठ, अर्धा चमचा केशर विलायची सिरप घेतलेला आहे. अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर आणि 10-15 बेदाणे असं साहित्य घेतलेलं आहे. 2 ते 3 वेळेला अशी आपण वरई धुवून घेणार आहोत. दोन चमचे तूप घेऊन या तुपावरती आपण पहिल्यांदा काजू परतून घेत आहोत. हे काजू अगदी जास्त परतायचे नाहीत, म्हणजे त्याचा रंग जास्त ब्राऊन करायचा नाही. काजू परतून झाल्यानंतर आता आपण उरलेल्या तुपावरती सगळी वरई घालून घेतली आणि ती परतून घेत आहोत. अगदी 2 मिनटं परतून घ्यायची आहे आणि त्यावरती वरईच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. अगदी थोडंसं गोडाचा पदार्थ आहे म्हणून चवीसाठी मीठ घातलेलं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं तर तो पदार्थ अगदी उत्तम चविष्ट होतो. हे थोडंसं ढवळून घेत आहे
आणि त्याला एक 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊन घेणार आहे. ही वरई थोडीशी अर्धवट शिजवून घ्यायची आहे. तशी ही शिजवून झालेली आहे. त्यामध्ये आता आपण पायनॅपल ज्यूस घालून घेत आहोत. पायनॅपल ज्यूसमुळं याला थोडा पिवळा कलर तर आलेला आहे, पण आता मी केशर सिरप घालत आहे, त्यामुळं प्रॉपर पिवळा कलर ह्या पायनॅपल राईसला येणार आहे. आता आपण याला 2 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात. अगदी छान पिवळा कलर ह्या पायनॅपल राईसला आलेला आहे. अशी थोडीशी वरई हाताने चेक करून बघायची आणि मग लागलं तर थोडंसं पाणी घालायचं. इथं पाणी लागणार नाही आहे, म्हणून त्यामध्ये आता मी पायनॅपलच्या फोडी घातलेल्या आहेत आणि साखर घातलेली आहे. साखर घातल्यामुळं थोडं ह्याला पाणी सुटणार आहे. ते पाणी एक 5-7 मिनिटात आटून जाईल. ह्यावरती आता आपण बेदाणे आणि काजू हे घालून घेत आहोत. हे बघा किती छान कलर आलेला आहे या पायनॅपल राईसचा. आता 5 मिनिटाची एक वाफ देऊन घेऊयात. आता हा भात थोडासा अगदी अलगद हाताने ढवळून घेऊयात, म्हणजे पायनॅपलच्या फोडीसुद्धा तुटणार नाहीत. त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि वेलची पूड घालून आता परत हा भात सगळा असा एकजीव करून घेतलेला आहे. असा हा आपला पायनॅपल राईस झाला. गॅस बंद करून त्याची आता एक वाफ मुरवून घेऊयात आणि तो सर्व करूयात. वास तर इतका सुंदर सुटलेला आहे ना, आणि रंगसुद्धा अगदी उत्तम आलेला आहे. शिवाय मऊसूत लुसलुशीत असा हा पायनॅपल राईस झालेला आहे. हा 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 हा, असा मस्तपैकी पायनॅपलचा गरम गरम वरईचा भात आणि त्यावरती मस्त साजूक तूप. तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना, तर चला मग तुम्हीही ही रेसिपी करा आणि ही तुमची रेसिपी कशी झाली ते कॉमेंट्समध्ये कळवायला मात्र विसरू नका. असा हा आपला अगदी मस्त म्हणजे मस्तच उपासाचा पायनॅपल राईस आणि पायनॅपल ज्यूस. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.